झालंच पाहिजे। आघाडीचा अरे कत्तोर संजय गायकवाडचा कायमच भाजपचे लोक, कारण ते सगळ्या स्तरावर फेल झालेले आहेत। शेतकऱ्याचे प्रश्न असो, युवकांचे असो, महिलांची सुरक्षा असो, संबंध भारत देशात आपण बघितलं की सगळ्या क्षेत्रात फेल झाल्यामुळं ते मुद्दामहून असं वक्तव्य करतात आणि सगळ्यांचं लक्ष तिकडं वेधून घेतात। कारण ग्रामीण भागात किंवा शहरा भागात इतक्या अडंत अडचणी आहेत, त्या अडचणी सॉल्व न करता संजय गायकवाड असू द्या किंवा अनिल बोंडे बघा प्रत्येक 15 दिवसाने हे असं वक्तव्य करायचं आणि मूळ प्रश्नापासून बगल मारायचा प्रयत्न करतायत। करून जनता अतिशय हुशार झालेली आहे। आपण लोकसभेला बघितलं, तसंच विधानसभेला बघा, संबंध देशात इंडिया आघाडी असो किंवा महाविकास आघाडी सर्व स्तरावर सगळीकडनं सपोर्ट मिळत आहे। त्याच्यामुळंच हे जाणून बुजून हे प्रत्येक 15 दिवसाला प्रत्येक नेत्याचे, राहुल गांधी असू द्या किंवा कुणावर कायम चिंतन, आणि राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेला अभूतपूर्व यश मिळालेलं आहे। लोकसभेचं आपण बघतोय, येणाऱ्या काळात आता महिन्या 2 महिन्यात इलेक्शन लागले, म्हणून हे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न, पण जनता हुशार झालेली आहे। जनता ह्यांचा हा डाव हणून पाडणार आणि येणाऱ्या प्रत्येक क्षेत्रात ही इंडिया आघाडी, महाविकास आघाडीच सत्तेत येणार। अनिल बोंडेचा संजय गायकवाडचा अनिल बोंडेचा अनिल बोंडेचा महाविकास आघाडीचा गांधी यांना जीवे मारण्याची धमकी या ठिकाणी अनिल बोंडे, तसंच बेताल वक्तव्य संजय गायकवाड आणि पंजाबचा तन्वर सिंग यांनी राहुल गांधींची हालत त्यांच्या आजीसारखी करू, म्हणजे इंदिरा गांधीसारखी करू अशी धमकी या ठिकाणी दिलेली आहे। सर्वप्रथम मी त्यांचा जाहीर निषेध करतो जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं। आणि या ठिकाणी जिल्हाभरातून सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहिले। तसेच आम्हाला या ठिकाणी शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेसचाही या ठिकाणी पाठिंबा मिळालेला आहे। अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या जे काही अनिल बोंडे, संजय गायकवाड आणि तन्वर सिंग यांचा मी जाहीरपणे निषेध तर केलेलाच आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये जर राहुल गांधींच्या केसालाही धक्का लागला तर आम्ही सर्वजण या ठिकाणी तीव्र आंदोलन करू, एवढे या ठिकाणी आम्ही आज आंदोलनाच्या बाबतीत बोलत आहोत। आज महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।